मित्रांनो, पोलिसांना कुठे कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष असलेल्या दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। राष्ट्रवादीचे रिक्त असलेल्या शहराध्यक्षपदासाठी 4 ते 5 नेते इच्छुक असल्याचे पाहायला मिळालं। मात्र आता त्यातील काही नेत्यांनी माघार घेतली आहे। सध्या 2च मोठे नेते शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असल्याचे दिसते। पुढील काही दिवसांमध्ये शहराध्यक्ष पदाची बातचीत घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रेसमधल्या असलेल्या नेत्यांना संधी मिळणार का की अजित पवार सरप्राईज शहराध्यक्ष देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवीन शहराध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे। सुरुवातीला या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टेंगरे आणि माजी महापौर दत्ता धनवकडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती। आता आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील यांनी स्वतःला शहराध्यक्ष पदासाठी दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। त्यांनी वरिष्ठांना कळवले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये माजी महापौर दत्ता धनवकडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार राहिले आहेत। येत्या काही दिवसात 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना शहराध्यक्ष असणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये शहराध्यक्ष पदाचे नाव जाहीर होईल असं सांगितलं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। पुढील काही दिवसांमध्ये प्रभाग रचनेच्या कामाला देखील सुरुवात होईल। अशामध्ये महापालिकेचे उत्तम जाण असलेल्या नेत्यांच्या हातामध्ये शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात येईल असं बोललं जात आहे। त्यामुळे सुभाष जगताप आणि दत्ता धनवकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। असे असले तरी उपमुख्यमंत्री अजितदादा ऐनवेळी एखाद्या वेगळ्या नेत्याच्या गळ्यामध्ये शहराध्यक्ष पदाची माळ टाकू शकतात अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार नेमकी कोणती खेळी करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।